नमस्कार. सर्व सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी एक महत्त्वाचं अपडेट घेऊन आलो आहोत. बाजारात सध्या एकच चर्चा सुरू आहे. दर वाढणार की कमी होणार? चला, या संपूर्ण परिस्थितीचा नेमका अर्थ काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यांच्या मनात जो एक मोठा प्रश्न आहे की या सोयाबीन बाजारभावाचं पुढे नक्की होणार काय? चला, याच प्रश्नाचं उत्तर या विश्लेषणामधून शोधण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग सुरुवात करूया सध्याच्या बाजार स्थितीपासून. म्हणजे अपेक्षा काय होत्या आणि आता प्रत्यक्षात काय घडतंय हे समजून घेतलं की पुढचं चित्र लगेचच स्पष्ट होईल. खरं तर तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की या काळात सोयाबीनचा दर साधारणपणे 6,400 रुपयांच्या घरात असायला हवा होता. हा तो आकडा होता ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण प्रत्यक्षात चित्र थोडंसं वेगळं दिसतंय. हा अपेक्षित दर काही गाठता आलेला नाहीये. आणि याला कारण ठरलीये काही जागतिक संकटं ज्यांनी बाजाराच्या वेगावर ब्रेक लावलाय. मग हे जागतिक अडथळे नेमके आहेत तरी काय जे आपल्या दरांवर दबाव टाकतायत? यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली निर्यात. आपली निर्यात थांबली आहे. पण का थांबली आहे? हे बघा, इथे कारण आणि परिणाम एकदम स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे इराणमधली युद्धजन्य परिस्थिती, आणि त्याचा थेट परिणाम काय झाला तर आपली सोयाबीन पेंडीची जी निर्यात होती ती पूर्णपणे ठप्प झालीये. आणि साहजिकच याचा फटका आपल्या देशातल्या दरांना बसतोय. बरं, जागतिक कारणं जरी बाजाराला खाली खेचत असली तरी आपल्या देशांतर्गत बाजारात काहीतरी सकारात्मक घडतंय. काही गोष्टी आहेत ज्या दरांना आधार देत आहेत. आता आपण आपल्या घरच्या बाजारातली मागणी आणि पुरवठ्याची परिस्थिती बघूया. आता तेजीचं संकेत म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ह्या अशा गोष्टी आहेत ज्या बाजारातले दर वाढायला मदत करतात किंवा निदान त्यांना खाली पडण्यापासून तरी रोखतात. आणि सध्या असे दोन महत्त्वाचे संकेत आपल्याला बाजारात दिसतायत. पहिला म्हणजे खाण्याच्या तेलाचे म्हणजे सोयाबीन तेलाचे दर वाढतायत. त्यामुळे साहजिकच सोयाबीनची मागणी वाढली आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे मागच्या हंगामात सोयाबीनचं उत्पादन आणि पेरणी दोन्ही कमी झालं होतं. म्हणजे बाजारात माल कमी आहे आणि यामुळे दरांना एक चांगला आधार मिळतोय. ठीक आहे, तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे जागतिक नकारात्मक आणि देशांतर्गत सकारात्मक या सगळ्या घटकांचा विचार केला तर भविष्यात काय अपेक्षा ठेवता येतील? चला पुढे बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे बघा. ते म्हणतात की बाजारात सध्या भलेही अनिश्चितता आहे पण जर एखादा चांगला ट्रिगर मिळाला ना तर दरांमध्ये सुधारणा होण्याची मोठी शक्यता आहे. आता हा चांगला ट्रिगर म्हणजे नेमकं काय आहे? तर ही अशी एखादी मोठी पॉझिटिव्ह बातमी असू शकते. उदाहरणार्थ, समजा थांबलेली निर्यात पुन्हा सुरू झाली तर अशी बातमी बाजाराला मोठी चालना देऊ शकते. हाच तो ट्रिगर. आणि हेच आपल्याला या संपूर्ण विश्लेषणाच्या सारांशाकडे घेऊन येतं. सध्याची परिस्थिती ही सतत बदलणारी आहे, नाही का? त्यामुळे उत्पादकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर बाजारातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडीवर अगदी बारकाईने लक्ष ठेवणं. तर जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे राहतोच. बाजाराला ज्याची आतुरतेने वाट आहे तो चांगला ट्रिगर नेमका मिळणार तरी कधी? कारण या प्रश्नाच्या उत्तरातच सोयाबीन बाजाराची पुढची दिशा दडलेली आहे.